या क्रांतिकारी महापुरुषांच्या बलिदानातून आमचा देश स्वतंत्र तर झाला होता, परंतु स्वतंत्र देशाला चालवण्यासाठी पाहिजे होतं ते स्वतंत्र भारताचं एक संविधान पाहिजे होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या देशाचं असंही संविधान तयार झालं की ज्या देशामध्ये याच्या अगोदर राजाचा जन्म राणीच्या पोटातून होत होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राणीचं असंही ऑपरेशन करून टाकलं की तिच्या पोटातून राजा पैदा होणं बंद झाला आणि तो निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या पेटीतून जन्मास यायला लागला. ज्यावेळेस निवडणूक आयोगाची मतदानाची पेटी आणि तुमचा मतदानाचा संयोग होते, त्यावेळेस आमचा उमेदवार जन्माला येतो, आमचा राजा जन्माला येतो असं आम्ही म्हणतो. आणि हे कशामुळं? आणि तुमच्या आमच्या सर्वांसाठी समान संधी समान दर्जा जर कशामुळे मिळाला असेल तो फक्त भारताच्या संविधानामुळे मिळालेला आहे. आणि म्हणून आमच्या तुमच्या सगळ्यांच्यासाठी जर आज महत्त्वाचं काही असेल तर ते भारताचं संविधान असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून आज आम्ही पाहतो आहे की भारतीय संविधानाचे जे फंडामेंटल राईट्स आपल्याला मिळालेले आहे. आता फंडामेंटल राईट सगळ्यांना पाहिजे असते, पण फंडामेंटल ड्युटी करायला कोणी तयार नसतात. आणि म्हणून आमचे काय अधिकार आहे, आमचे काय हक्क आहे याचा अभ्यास करत असताना आमचे काय मूलभूत कर्तव्य आहे याची सुद्धा जाणीव आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. आपला देश कसा आहे? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणारा देश. आपल्या देशात कोणतं तंत्र आहे? गणतंत्र. म्हणजे गण म्हणजे समूह, समूहाच्या तंत्राने चालणारा देश. कोणती शाही आहे? लोकशाही आहे. या देशात आता लोकांची सत्ता झालेली आहे. आणि म्हणून हे आपण आपल्यासाठी चालवलेलं राज्य आहे. आपल्या सहयोगाने, आपल्या बलिदानाने, आपल्या त्यागाने, आपल्या कर्तृत्वाने या देशाला जगाच्या पाठीवर चमकवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. मी सगळ्यांची या ठिकाणी धन्यवाद देतो. इथंच थांबतो. शिक्षा हमें समान चाहिए, ना कोई एहसान चाहिए.